पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोली मध्यवर्ती बस स्थानकावर एका एसटी वाहकाला प्रवाशाच्या टोळक्यानं तिकिटाच्या कारणावरून गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संजय अडकिने असं या मारहाणीत जखमी झालेल्या एसटी वाहकाचं नाव आहे। या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवर तातडीनं कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंगोली आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन पुकारलंय। कर्मचाऱ्यांनी आगारातच ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे गेल्या तासभरापासून आगारातून सुटणाऱ्या सर्व बस फेऱ्या पूर्णपणे बंद झाल्या असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली बस स्थानकमध्ये तिकीट काढण्याच्या कारणावरून एसटी वाहक संजय अडकिने आणि काही प्रवाशांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली। मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की काही प्रवाशांच्या टोळक्यानं वाहक अडकिने यांना घेरून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। या गंभीर हल्ल्यात वाहक अडकिने जखमी झाले असून त्यांना तातडीनं स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आपल्या सहकार्यावर भरदिवसा बस स्थानकात झालेल्या हल्ल्यांमुळे हिंगोली आगारातील चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी गाड्या बाजूला लावून काम बंद केलं आणि आगाराच्या आवारातच ठिय्या मांडला। जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना अटक करून त्यांच्यावर कडक गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बस जागेवरून हलवणार नाही अशी आक्रमक भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली होती। त्यामुळे वरिष्ठांनी कारवाईचं ठोस आश्वासन दिल्यामुळे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले। भर रस्त्यात अचानक बस फेऱ्या बंद झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांसह महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली होती। आगार परिसरात तणावाचं वातावरण आहे।